वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी. आज आपण बघणार आहोत डायलॉग. मी आतापर्यंत तुम्हाला टेबल घेतले, वाक्य कसं बनवतात ते शिकवलं. आज तुम्हाला आहे ना मी ऑन द स्पॉट घेणार आहे डायलॉग. मी हा डायलॉग ऑन द स्पॉट घेणार आहे. त्या मुलींना मी अगोदर डायलॉग दिलेला नाही आहे, आत्ता लिहून दिला आणि आत्ताच मी तो डायलॉग त्यांच्याकडनं करून घेणार आहे. मला माहिती त्यांच्याकडनं चुका होणार आहेत, पण मी नेहमी सांगतो जो चुकतो तो शिकतो. कारण आता ते चुका करतील, फ्युचरमध्ये त्यांच्याकडनं चुका कमी होणार आहे. मग आता हे डायलॉगची पहिले मी त्यांची एक रिहर्सल करून घेईल, एक छोटीशी प्रॅक्टिस करून घेईल, नंतर डायरेक्ट त्यांना फायनल करायला लावणार आहे मी. ओके, आता त्या मुली किती चुका करतात, काय करतात ते बघणार आहोत. आता हा डायलॉग आहे की मोबाईलला हात लावलाय आणि मोबाईलला हात लावल्यानंतर एका मुलीला राग आलाय की तू माझ्या मोबाईलला का हात लावला. म्हणजे एक मोबाईलला हात लावलाय, हात का लावला याच्यावरून त्यांचं छोटंसं भांडण होतं. असा एक डायलॉग आहे. पहिले त्यांच्याकडनं आपण रंगीत तालीम करू, नंतर त्यांना डायलॉग करायला लावणार आहे. ओके, तेजस्विनी आणि पायल, तुम्हाला डायलॉग समजलाय? ओके, नेहाचा रोल कोण करणार आहे? तू करणार आहे आणि तू राधाचा रोल करणार आहे. ओके, म्हणजे इने तुझ्या मोबाईलला हात लावलाय. तर मला आता समजा माझा पेनला हात लावला कोणी, तर तुला म्हणे पेनला का हात लावला, तर कसं म्हणशील? Why did you touch my pen? व्हेरी गुड. व्हाय डिड यू टच माय पेन? बोल. Why did you touch my pen? आता रागात बोल. Why did you touch my pen? संताप आलाय तुला, संताप एकदम राग आलाय तुला. Why did you touch my pen? ऑडियन्स राग वाटतं का पोरीचा? नाही म्हणता येत ते. रागात बोल. व्हाय डिड यू टच माय पेन? Why did you touch my pen? पायल तू राग व्यक्त कर. Why did you touch my pen? तू तर एकदम रिक्वेस्ट कर, एकदम असं संतापात बोल. Why did you touch my pen? तुम्हाला आहे ना ते फ्रीली बोलता येत नाही, तुम्ही असं घाबरल्यासारखं आहेत. ओके, आता तुझ्या खुर्चीला हात लावला बाई, कसं म्हणशील? Why did you touch my chair? व्हेरी गुड. तू बोल ग. Why did you touch my chair? रागात बोल. Why did you touch my chair? हा, असा राग व्यक्त करायचा. ओके, तू बोल ग. Why did you touch my chair? ओके, आता तुला म्हणजे मी नाही केलं तर काय आय डिडंट इच. काय I didn't eat. पूर्ण वाक्यात काय होतं? आय डिडंट टच असं म्हणतो आपण. शॉर्टकट म्हणायचं आय डिडंट, शॉर्टकट म्हणायचं आय डिडंट इट, आणि पूर्ण वाक्यात काय म्हणता? आय डिडंट टच. ओके, हा मी नाही लावला, कसं म्हणशील? I didn't touch. हा, काही लोक आय डिंट म्हणतात. हा, आय डिंट. I did. आता तुला म्हणायचंय तोड सामावून बोल, तर माइंड युअर वर्ड्स. Mind your words. संताप बोल. माइंड युअर वर्ड्स. Mind your words. संताप. Mind your words. तू Mind your words. बोट दाखवून बोल. Mind your words. ओके देवी तेजस्विनी, आता माइंड युअर वर्ड्सला अजून एक शब्द आहे, माइंड युअर लँग्वेज. हा, बोलता आता. Mind your language. बोट दाखवून बोल. Mind your language. आता बरं वाटते. येस. Mind your language. ओके बेटा, घाबरायचं नाही. तुम्ही जितकं घाबरणार ना तेवढं तुमचा परफॉर्मन्स डाऊन होऊन जाईल. बिंदास बोला, काय टेन्शन नाही. ऑडियन्सला समजतं की स्टेजवर येणं. आता तुम्हाला मी डायलॉग करायला लावणारच आहे. ओके तेजस्विनी, तुला म्हणायचंय की खोटं बोलू नको. Don't lie. स्पीक लावली. Don't lie. ओके, तू बोल ग. Don't lie. तुला म्हणायचंय तू सुरुवात केली. You started it. यू स्टार्टेड इट. You started it. चल ग. You started it. ओके, तू नेहमी वाद घालते. You always argue. संतापात बोल. You always argue. You always argue. रिपीट. Argue. आर्ग्यू. You always argue. तर ठीक आहे, काय अडचण नाही. तुम्ही डायलॉग करणार? Yes. 100% करणार. ओके, याला लावून द्या. बेटा मी तुम्हाला 3 चान्स देईल. ओके, 3 किंवा 4 चान्स देईल. Don't lie. 2 मिनिटं. You always argue. बघा यांना तुम्ही स्टेजवर 3 किंवा 4 चान्स देईल, जेणेकरून ते फर्स्ट टाइम चुका करतील, सेकंड टाइम चुका करतील. तुम्ही स्वतः बघा प्रत्यक्षात की जेव्हा परत जे एक डायलॉग करतो आपण, तर आपलं कसं डेव्हलपमेंट होते, कसं आपलं ते इंग्रजी बोलण्याची स्किल वाढते. म्हणून प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. मी यांची 4दा एक रिव्हिजन घेईल, तोच डायलॉग घेईल, पण 4दा घेणार आहे, जेणेकरून त्यांचे एक कॉन्फिडन्स वाढेल. समजलं बेटा? 1, 2, start, action. Hello friends, today we are going to present dialogue between two friends. ओके, समजलं आता? Why did you touch my mobile? No, I didn't eat. Do not lie. Mind your words. You always argue. You started it. Okay, fine. Do not talk to me. Okay, I won't. Okay, repeat again. Huh? Action. Start, action. Why did you touch my mobile? No, I didn't. I did not eat. Action. I didn't. Why did you touch my mobile? No, I didn't eat. Don't lie. Mind your words. You always argue.
You start it. Fine, don't talk to me. Okay, I want. ओके बेटा एनर्जी आणायची हा अजून एनर्जी आणा आणि एकदम असं वाटलं पाहिजे की नॅचरल चालू आहे नॅचरल वाटलं खरंच तुमचं थोडंसं भांडण चालू आहे ओके परत एक्सचेंज मी तुम्हाला बोलत 3 चान्स आहे ओके हा घ्या एक्सचेंज Why did you touch my mobile? No, I didn't it. Do not lie. Mind your words. You always argue. You started it. Okay, fine. You do not talk to me. Okay, I want. ओके आता लास्ट चान्स हा आता बेटा तुम्हाला लास्ट चान्स आहे प्रयत्न करा अजून याला नॅचरल करायचा ओके चला ठीक आहे ऍक्शन Why did you touch my mobile? No, I didn't it. Do not lie. Mind your words. You always argue. You started it. Okay, fine. Do not talk to me. Okay, I want. या दीदींनी खूप छान प्रयत्न केला असंच तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची कारण जितकं तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढा तुमचा फायदा होईल प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला कधीच इंग्रजी बोलता येणार नाही म्हणून प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचे मित्रांसोबत करा आईवडिलांसोबत करा कोणासोबतही प्रॅक्टिस करा पण करा जर तुम्हाला कोणी भेटत नसेल तर आरसा असेल त्याच्यासमोर प्रॅक्टिस करा पण नक्की करा जसं यांनी प्रॅक्टिस केली याला 100दा प्रॅक्टिस करा म्हणजे तो डायलॉग तुमची जी जीवर जो शब्द बोलायला कठीण येतं ते प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल ओके तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि या मुलींना सुद्धा लाईक करा जेणेकरून यांचा कॉन्फिडन्स अजून बूस्ट होईल आणि फ्युचरमध्ये ते अजून चांगल्या पद्धतीने प्रयत्न करते बोलण्याचं ओके बेटा तुम्ही चांगला प्रयत्न केला कसं काय असेल पण चांगला प्रयत्न केला ओके यापुढे तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिस करायचं ओके आपण ऑन द स्पॉट राहायला घेतला होता ओके सर्वांना थँक्यू म्हणा Thank you. Thank you. ओके